आज मला रुद्राचा हट्ट पूर्ण करावा लागला, जो की तो खूप महिन्यांपासून करत होता. आणि तो काय ते मी व्हिडिओच्या शेवटी सांगते. ते मोदक झोपलेला होता, रुद्रही उठला होता आणि तो ब्रश करत होता. तोपर्यंत इकडे मी टिफिनच्या तयारीला लागले होते. तर मी लावले होते कुकरला बटाटे उकडायला. आणि तोपर्यंत कसं होतं की मी उठले की मोदक माझ्या साईडचा उठून जातो, पण आज तो झोपलेला होता थोडा वेळ. तर मग म्हटलं तोपर्यंत जेवढं होईल तेवढं तरी प्रिपेअर करून घेऊया. तर मी इकडे बेसन पीठ भिजवत होते आणि ते मी करून घेते की नाही घेते, माझी तयारी होते का नाही, तोपर्यंत मला तिकडनं मोदकचा आवाज आला आणि मला त्याला घ्यायला जावं लागलं. नेहमी असंच होतं, मी उठले की तो 10-15 मिनिटामध्ये उठून जातो आणि हे असं उठून तो डायरेक्ट रडायला लागतो मी साईडला नाही दिसले की. मग काय त्याला घेतलं आणि आम्ही आलो तिकडे. तर दादाची बॅग भरणं सुरू होती, तर आम्ही दादाला बॅग भरण्यामध्ये मदत करत होतो. मग मी त्याला बोलवलं तेव्हा तो खुश झाला. आणि सकाळी कामामध्ये ना खूप चिडचिड होते, असं मुलांना खूप घाई असते एकतर, आणि हा उठतो मग काही करणं होत नाही. पण ही अशी स्माईल बघितली ना की मग सगळं विसरायला होतं. तो आता रांगतोय तर तो सगळं घरभर फिरत असतो. आणि जेव्हा मी किचनमध्ये काम करत असते ना, त्याला असं माझ्याकडे यायचं असतं आणि त्याचं सुरूच असतं की घे उचलून म्हणून. मग काय घेतलं त्याला आणि त्याला घेत घेत एका हाताने आपलं काय काम सुरू. मग त्याला मला द्यायचे होते खरं म्हणजे वडापाव. खूप दिवसापासून तो म्हणत होता मम्मी मला टिफिनमध्ये वडापाव दे, पण असं अलाउड नाही आहे, पोळी भाजीच द्यावी लागते म्हणून मी टाळत होते. पण आज शेवटी द्यावं लागलं. त्याचं कारण असं की त्याचं कराटे कॉम्पिटिशन झालं होतं, त्याच्यामध्ये त्याला मिळालं होतं सिल्वर मेडल. आणि तो बोलला होता मम्मी आता तुला माझ्या आवडीचा टिफिन द्यावा लागेल. मग काय दिला. छान असे ते वडे तळून घेतले आणि त्यासोबत जी चटणी असते सुखीवाली तीही छान अशी चटणी करून घेतली. टिफिन भरलेला काय दाखवत नाही कारण की आम्हाला लेट झाला होता. मग पटकन लिफ्ट बोलवली, पटकन त्याला खाली पाठवलं. खाली गेलो तर असं वाटलं बस गेली असेल, पण नाही, बस आणखीन येत होती. आम्ही गेलो आणि बस आली. मग तो त्याला बाय बाय केला आणि आम्ही घरी निघून आलो. तुम्ही पण पटकन सबस्क्राईब करा. चलो बाय.